जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत 8 मार्च रोजी राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संकल्पनेनुसार बालविवाह रोखणे, विधवा प्रथा बंद करणे तसेच महिला सुरक्षिततेसाठीचे ठराव या ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केलेल्या मागणीनुसार ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व महिला परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सर्व ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्याचे निर्देश 6 मार्च रोजी पत्रान्वये दिले आहेत। याबाबत बोलताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, पुरोगामी व प्रगत राज्य असलेल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बालविवाह होत आहे। महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असतानाही विधवा महिलांना रूढी व अंधश्रद्धेमुळे जाचक प्रश्नांना समोर जावे लागते। यासोबतच महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्तरावर जनजागृती व्हावी यासाठी विशेष ग्रामसभा बोलावून गावात बालविवाह होऊ न देणे, पतीच्या निधनानंतर महिलांना जाचक असणाऱ्या प्रथा बंद करणे, गावात मुलींचा दर वाढवा यासाठी प्रयत्न करणे आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे असे ठराव करण्यात यावे अशी आयोगाची संकल्पना आहे। संपूर्ण गावात असे ठराव शासकीय पातळीवर झाल्यास जनसामान्यांच्या मनात महिलांना सन्मानाने वागावे ही कर्तव्य भावना रुजवता येईल। महिलांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अशा प्रयत्नांतून बदलेल म्हणून आयोगाने ही संकल्पना मांडण्याचे त्यांनी सांगितले। विशेष ग्रामसभा आयोजित करण्यास निर्देश दिल्याबद्दल त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे आभार मानले। राज्यात पहिल्यांदाच महिलांच्या विषयाकरिता विशेष ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्याने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हा मौल्याचा दगड असल्याचेही त्यांनी सांगितले। राज्य महिला आयोगाने 28 फेब्रुवारी 2025 रोजी याबाबत कार्यवाही करण्याकरिता ग्रामविकास विभागाला पत्राद्वारे कळवले होते। तसेच शासनाच्या पंचायत राज विभागाच्या अप्पर सचिवांनी देशातील सर्व राज्यातील ग्रामविकास सचिवांना 21 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रान्वये जागतिक महिला दिनानिमित्त महिला सभा आयोजित करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानुसार शासनाकडून कार्यवाही करण्यात आली होती। महिलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या अनिष्ट रूढी प्रथा यांच्या विरोधात जनजागृती करत समाजामधील महिलांचा सन्मान उंचावणं, त्यांचा दर्जा उंचावणं यासाठी आयोगाच्या वतीनं शासनाला शिफारशी करणं हे मुख्य उद्दिष्ट आयोगाचे आहे। याच अनुषंगाने उद्या 8 मार्च जागतिक महिला दिवस साजरा होतोय। या निमित्तानं राज्य महिला आयोगाच्या वतीनं ग्रामविकास मंत्री व महिला बालविकास मंत्री यांच्याकडे 28 फेब्रुवारी रोजी शिफारस करण्यात आली होती। या शिफारसीमध्ये आवर्जून नमूद करण्यात आले होते की महिलांच्या विषयासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात यावी आणि कालच या संदर्भात महाराष्ट्र शासन कक्ष अधिकारी यांच्या वतीनं राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्राद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि या संदर्भात उद्या 8 मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच असं होतंय की महिलांच्या विषयासाठी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येते आणि हा निर्णय महिलांच्या सबलीकरण, सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे। राज्य महिला आयोगाच्या वतीनं मी ग्रामविकास मंत्री व महिला व बालविकास मंत्री यांचे मनापासून आभार व्यक्त करते। या ग्रामसभेमध्ये विशेष विषय असणार आहेत बालविवाह रोखणे, त्याचबरोबर पतीच्या निधनानंतर अनिष्ट रूढी प्रथा अंधश्रद्धेमुळे अनेक जाचक अडचणींना आणि समस्यांना महिलांना सामोरे जावं लागतं, त्यावर बंदी घालणं, मुलींचा जन्मदर वाढवणं यासाठी ठराव करणं आणि त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक स्वरूपात उपाययोजना करणं हे चारही विषय उद्याच्या राज्यभरातल्या विशेष ग्रामसभेमध्ये घेण्यात येतील आणि या संदर्भात ठराव करण्यात येतील। खरं तर समाज म्हणून आपलं कर्तव्य आहे स्त्रीकडे सन्मानानं पाहणं, तिला आदराची वागणूक देणं आणि कदाचित या विशेष ग्रामसभेमधून हा मानसिक आणि एक सामाजिक संदेश समाजामध्ये जरूर जाईल यासाठी राज्य महिला आयोग कटिबद्ध आहे। पुन्हा एकदा मी या दोन्ही मंत्री महोदयांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि अतिशय उत्तम असा निर्णय उद्याच्या या ग्रामसभेच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये होईल ही खात्री बाळगते।